नमस्कार विद्यार्थ्यांनो, इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातील भाग दुसरा त्यामधला गद्य माणूस बांधूया आज आपण पाहणार आहोत। याचे लेखक आहेत प्रवीण दवणे। जन्म 1959 सालचा आहे। लेखकाची माहिती, लेखक परिचय, अतिशय प्रसिद्ध असणारे लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक व वक्ते असे लेखक प्रवीण दवणे। त्यांची दिलखुलास, तेंबातला आभाळ, अत्तराचे दिवस, सावर रे, गाणारे क्षण, मनातल्या घरात, रे जीवना हे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहेत। तसेच रंगमेघ, गंधकुना, अर्थाचे लेणे, ध्यानस्थ, भूमीचे मार्दव हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। प्रश्नपर्व हा वैचारिक लेख संग्रह प्रसिद्ध। दिलखुलास, तेंबातलं आभाळ, सावर रे, लेखनाची आनंदयात्रा, वय वादळ विजांचं हे विशेष गाजलेले कार्यक्रम। सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने त्यांना 5 वेळा सन्मानित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर गदिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा चैत्रबन पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। लेखकाने माणूस बांधूया या पाठामध्ये, हा पाठ प्रश्नपर्व या वैचारिक लेख संग्रहामधला आहे। आज माणसाने म्हणजे लेखकाने संवाद हा माणसाचा धर्म, माणूसपणाचा धर्म आहे आणि संवादाबरोबरच आज आवश्यक आहे तो मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास। म्हणजे आजचा जो प्रश्न आहे की माणसातला संवाद हरवत चाललेला आहे आणि संवाद हरवत चालल्यामुळे माणूस एकमेकांपासून दुरावू लागलेला आहे आणि त्यासाठी ह्या माणसाला म्हणजे माणसांना जवळ आणण्याचा मार्ग म्हणजे संवाद आहे। आजच्या मोबाईल इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत चालल्याची खंत या पाठातून लेखकांनी व्यक्त केलेली आहे। केवळ यंत्रसंवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदय संवादाचा आग्रह धरणारा हा पाठ वर्तमान स्थितीत अंतर्मुख करणारा आहे। बघा, फक्त यंत्रसंवाद म्हणजे आज आपल्याकडे संवाद होतो तो फक्त काही कारणास्तव, मग हा यंत्रसंवाद आहे। मग याच्यापेक्षा माणूस बांधणाऱ्या हृदयाचा संवाद होणं अपेक्षित आहे असा आग्रह लेखक धरतात। आणि मग आजची परिस्थिती कशी आहे ह्या वर्तमान स्थितीचा म्हणजे वर्तमान स्थिती संवादाच्या बाबतीत आजची वर्तमान स्थिती कशी आहे याचा अंतर्मुख करणारं चित्रण या पाठामध्ये आलेलं आहे। आता प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात। न बोलताही संवाद होणारा संवेदन काळ मागं पडून आता खूप बोलूनही काळीज न ओलावणारा काळ आला आहे। कारणं अनेक आहेत, पण मला जाणवणारं मुख्य कारण म्हणजे माणूस मिथ्या सोनं सत्य हे तत्त्वज्ञान आरपार बिंबलं गेलं आहे। पैसा मिळवला की माणूस सुखी होतो हा निष्कर्ष गरिबीतून येऊ शकतो, पण गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही। यातून संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य काय मिळणार, भावनेवर का जगता येणार असे प्रश्न विचारणारा एक वर्ग जगात निर्माण झाला। या वर्गाच्या हातात प्रसारमाध्यमं होती, उद्योगधंदे होते, सूत्रधारांनी भावल्यांना खेळवावं त्याप्रमाणे ह्या मंडळींनी गेल्या 25 वर्षात साऱ्या जगाचं एका भव्य मॉलमध्ये रूपांतर केलं, जिथे पैसा बोलतो, मन मात्र मुकं राहतं। बघा, लेखक म्हणतात की न बोलताही संवाद होणारा संवेदनशील काळ मागं पडलेला आहे। बघा, पूर्वी म्हणजे लोकांच्यात सुसंवाद होता, लोक एकमेकांशी बोलत होती, लोक एकमेकांना आपली सुखदुःख एकमेकांना शेअर करत होती, एकमेकांजवळ व्यक्त करत होती। परंतु हा काळ आता कुठेतरी मागं पडलेला आहे आणि मग आता खूप बोलूनसुद्धा म्हणजे एकमेकांमध्ये बोलूनसुद्धा काळीज न ओलावणारा काळ आलेला आहे। म्हणजे एकमेकांशी व्यक्ती बोलते परंतु याच्यामध्ये भावनिकता नाही असं लेखक म्हणतात। मग लेखक म्हणतात की हे असं घडण्यामागचं कारण काय, तर माणूस मिथ्या आणि सोनं सत्य म्हणजे माणूस खोटा पडलेला आहे आणि सोनं सत्य झालेलं आणि हे तत्त्वज्ञान संपूर्ण मानवावरती बिंबवलं गेलेलं आहे। मग आत्ताच्या म्हणजे सध्याच्या पिढीला सुख कशात आहे म्हणजे अलीकडच्या काळात माणूस सुख कशाला म्हणायला लागलेला आहे, तर पैशाला। आणि हा
हे जे सुख आहे, मग हा निष्कर्ष कुठून यावं लागला तर गरिबीतून येऊ शकतो. पण बघा, म्हणजे आजकाल आपण पाहिलं तर समाजामध्ये म्हणजे समाजात वावरताना श्रीमंत लोकांना लोक काय करत असतात, जास्त महत्त्व देत असतात. त्यामुळं गरीब लोकांच्याकडं दुर्लक्ष होताना दिसतं. आणि मग त्यामुळंच काय झालं की पैसा हा श्रेष्ठ ठरला आणि पैशाला किंमत आली. माणसाची किंमत कमी झाली आणि पैशाला किंमत जास्त आली. आणि मग याच्यातूनच काय झालं तर गरीब लोक मग ही पैसा मिळून आपली गरिबी दूर करू लागली. परंतु लेखक म्हणतात की गरिबी दूर करताना दुसरेच एक आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये. बघा, म्हणजे ही गरिबी कुठल्या मार्गातून आपण दूर करतो, मग त्यासाठी आंतरिक दारिद्र्य निर्माण होऊ नये याची दक्षता मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. म्हणजे इथं पैशाला जास्त महत्त्व आलं, माणूस माणसापासून दुरावला. आज आपण बघतो की भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे. मग हे कशाचं उदाहरण आहे तर गरिबीतून आपण म्हणजे श्रीमंतीकडे जाण्याचा हा मार्ग आहे. आणि त्याच्यातच काय झालं, म्हणजे माणुसकी विसरून गेला. म्हणजे हे एक प्रकारचं आंतरिक दारिद्र्यच निर्माण झालं. आणि ही दक्षता बघा, लेखक म्हणतात की मार्केटिंगच्या भरात घेतली गेली नाही. म्हणजे सध्या पैशाला खूप महत्त्व आलं. आणि यातूनच संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य काय मिळणार. म्हणजे इथं लोक फक्त पैसा मिळवायचा विचार करतात. मग त्यासाठी आपण म्हणजे कुठल्या व्यक्तीला दुखावतो आहे, कुठल्या व्यक्तीचं मन दुखावतो आहे, याचे कुठलेच म्हणजे आंतरिक विचार, मनापासून कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाहीत दुसऱ्याचा. फक्त स्वतःला कसा जास्तीत जास्त पैसा प्राप्त होईल हाच विचार लोक करायला लागलेले आहेत. आणि मग त्यामुळंच यामध्ये संवाद, सुसंवाद, प्रेम, माया, वात्सल्य कसं मिळणार आहे. आणि ही लोक म्हणतात, म्हणजे ह्या लोकांचं मत काय आहे तर भावनेवरती जगता येतं का. म्हणजे भावनिक होऊन म्हणजे दुसऱ्याचा विचार केलात, म्हणजे मी दुसऱ्याचा विचार करत बसलो तर माझं जगणं कसं सुसह्य होईल, किंवा माझं जगणं कसं अतिशय म्हणजे दर्जेदार होईल, याचा विचार लोकांनी सोडूनच दिलेला आहे. म्हणजे दुसऱ्याचा विचार करणं पूर्णपणे सोडून दिलेलं आहे. स्वतःला कसं सुख साधता येईल त्यासाठी, म्हणजे दुसऱ्याला काय त्रास होतोय का ह्या गोष्टीचा विचारच माणसांनी सोडून दिला. म्हणजे असंच की आपण म्हणतो बघा, नेहमी बोलत असताना दुसऱ्याचं घर जळू दे आणि मला शिकायला मिळू दे, ही जी भावना आहे, ही भावना आजकालच्या लोकांमध्ये जास्त फोफावताना दिसते आहे. मग भावनेवर जगता येतं का, नुसत्या भावनेनी पोट भरता येतं का, असा विचारणारा एक वर्ग या जगात निर्माण झाला. आणि या वर्गाच्या हातात प्रसारमाध्यम होती. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या हातामध्ये प्रसारमाध्यम होती, उद्योगधंदे होते. आणि एखाद्या सूत्रधारानं भावल्यांना खेळवावं तसं ह्या मंडळींना, म्हणजे पैसा मिळवणाऱ्या मंडळींना, म्हणजे एकूणच मानव जातीला 25 वर्ष काय केलं, खेळवलं. आणि एका मोठ्या भव्य मॉलमध्ये त्याचं रूपांतर केलं. आणि हा मॉल कसा आहे तर तिथं पैसा बोलतो, तिथं मन मात्र मुकं राहतं. म्हणजे इथं पैशाला किंमत आहे आणि माणुसकीला किंमत नाही. माणसाची भावना, मन इथं दुरावलेली आहेत आणि पैशाला महत्त्व आलेलं आहे. पुढं बघा, लेखक काय म्हणतात, एकदा पैशानेच जगता येतं, पैशासाठीच जगायचं असतं, हाच जगण्याचा उद्देश झाला की मग शिक्षण पैशासाठीच होतं. सजणं, धजणं, प्रेम, कलानिर्मिती, श्रद्धा, भक्ती, मंदिरं यांचीही दुकानं होतात. मग दुकानातली भाषा खरेदी विक्रीचीच असते. तिथे संवाद नसतो, असतो तो खरेदी विक्रीचा व्यवहार. हीच दुकानाची लागण बाहेरून आत सरकली. बघता बघता घरही अबोल झाली. वडील, आई यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घर आर्थिक हव्यासाच्या बुलडोझर खाली भुईसपाट झालं. तिथं बांधला गेला नात्यांचा एक चकचकीत काचमहाल. इथे माणूस दिसत होता पण जाणवत नव्हता. ओठ हलत होते पण साथ पोचत नव्हती. ज्या पिढीनं उत्कट नात्यांचे दुतडी भरलेले काठ अनुभवले, ती पिढी काठावरच फेकली गेली. डोळ्यात खिन्न अश्रू अन काळजात क्रंदन घेऊन फक्त बघत राहिली. हे काय घडतंय? माणसं असं का वागताहेत? शिक्षणाचं असं काय होतंय? वृत्तपत्र समाजाला कुठं नेत आहेत?
कोसळत कोसळत अजून सारी पडझड कुठंपर्यंत खाली जाणार आहे याचा पोकरणारा भुंगा घेऊन 70-75ची मनं कातर होत राहिली. अर्थात त्यांना काय वाटतंय याकडे लक्ष द्यायला दुकानरूपी जगाला पैशानंच सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच कुठं होता. तरुण चाकं धावत होती. म्हातारे पाय काठावर थरथरत उभेच होते. पैलतीराची नाव येईल म्हणून. बघा, एकदा पैशानं जगता येतं आणि पैशासाठी जगायचं असतं हाच उद्देश निर्माण झाला. म्हणजे एकूणच पैशाला जास्त महत्त्व आलं. मग जगण्याचं साधन हे पैसाच बनलं. मग पैशाशिवाय जगता येत नाही. पैशाशिवाय म्हणजे आणि पैशासाठीच जगायचं हाच माणसाचा मनाचा एक उद्देश झाला. आणि त्यामुळं मग शिक्षण म्हणजे सगळ्या ज्या क्रिया घडत गेल्या त्या सगळ्या फक्त आणि फक्त पैशासाठी. मग शिक्षण घेतलं पैशासाठी. लोकांचं सजणं धजणं, प्रेम, कला निर्मिती, श्रद्धा, भक्ती सगळीकडं कशाचा तर पैशाचा व्यापार चालू लागला. मंदिरंसुद्धा ही सुद्धा दुकानं होतात. बघा, म्हणजे याच्यामध्ये मग इथं काय होतं की दुकानात भाषा ही असते ती खरेदी विक्रीची. तिथं सुसंवाद नसतो. म्हणजे बघा, उदाहरणार्थ आपण दुकानात गेलो काहीतरी खरेदी करायला तर तो तेवढ्यापुरताचा संवाद असतो. तो आपला फक्त म्हणजे इथं आपण दुकानदाराची ख्याली खुशाली वगैरे काही विचारत नाही. जातो, त्याला पैसे देतो, आपल्याला हवी ती वस्तू मागतो, दुकानदारसुद्धा ती वस्तू देतो आणि उरलेले पैसे परत घेतो. आपण ते पैसे व्यवस्थित तपासून घेतो आणि घरी निघून जातो. आता लोकांचं अगदी घरामध्ये सुद्धा असंच वागणं झालेलं आहे. म्हणजे कुठलं क्षेत्र असं राहिलेलं नाही की तिथं म्हणजे पैशाला महत्त्व नाही. बघा, अगदी मंदिरामध्ये सुद्धा लोक म्हणजे भक्त येतात. आज मनात म्हणजे भ्रष्टाचार इतका वकाळलेला आहे. बघा, मंदिरं आपल्याकडं विचार केला तर मंदिरामध्ये लोक कोणते येतात तर पैसे आणि दानधर्मसुद्धा करतात. आणि ते दानधर्म कुठल्या ह्याच्यातून असतं तर म्हणजे पापं करायची आणि मंदिरामध्ये जाऊन देवाच्या पुढं हात जोडायचे. म्हणजे यासाठी मग इथं बघा सगळीकडं पैसे म्हणजे एकूणच पैशाला जास्त महत्त्व आलं. आणि इथं सगळी भाषा खरेदी विक्रीची, तिथं संवाद नसतो. अशा प्रकारचीच परिस्थिती इथं झालेली आहे. मग लेखक म्हणतात की ही दुकानाची लागण बाहेरून आत सरकली. म्हणजे हे बाहेर सगळं हे होतं, परंतु कुटुंबामध्ये मात्र थोडीशी माणुसकी होती. परंतु हळूहळू ही माणुसकी म्हणजे हळूहळू ही घरातली माणुसकीसुद्धा आता नष्ट व्हायला लागलेली आहे. आणि बघता बघता घरंसुद्धा अबोल झालेली आहेत. आई वडील यांच्या स्पर्शातून जाणवणारं वात्सल्याचं उबदार घरसुद्धा आता हळूहळू नष्ट व्हायला लागलेलं आहे. आणि तिथं आर्थिक हव्यासाच्या ते बुलडोझर खाली भुईसपाट झालं. आणि तिथं बांधला गेला एक नात्याचा चकचकीत काच महाल. बघा, मग आज माणसानं बघा ना, विचार करा, आज जर माणसाकडे माणुसकी असती तर अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आपल्याकडं म्हणजे भारतीय संस्कृतीत अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रम झालेच नसते. मग आता काय झालं याला कारण पैसा. म्हणजे मग इथं पैसा मिळवण्यासाठी लोक आईवडिलांच्याकडं सुद्धा दुर्लक्ष करायला लागलेले आहेत. आणि आईवडिलांचं सुद्धा म्हणजे पैशाच्या हव्यासापोटी घराकडं दुर्लक्ष होताना दिसतंय. म्हणजेच ह्या आर्थिक हव्यासाच्या बुलडोझरखाली काय झालं, घराचं उबदार पण भुईसपाट झालं. आणि तिथं बांधला गेला एक नात्याचा चकचकीत महाल. आणि तिथं माणूस दिसतोय पण जाणवत नाही आहे. त्याचे ओठ हालतायत पण साध पोहोचत नाही एकमेकांपर्यंत. आणि याच्यामध्ये ज्या पिढीनं उत्कट नात्यांचे दुतडी भरलेले काठ अनुभवलेले आहेत ती पिढीच काठावरती फेकली गेली. म्हणजे नात्यांना जास्त महत्त्व देणारी, पैशापेक्षा नाती महत्त्वाची असं म्हणणारी लोक हे पूर्णपणे म्हणजे हे काठ अनुभवली लोक ही पिढी आता पूर्णपणे काठावरतीच फेकली गेली. आणि ती फक्त आता काय करते तर डोळ्यात खिन्न अश्रू घेऊन, काळजात क्रंदन घेऊन फक्त बघत राहिली आहे काय घडते. कारण त्यांना ह्या तरुण पिढीचं म्हणजे आत्ताच्या लोकांचं वागणं
म्हणजे त्यांना सहन होत नाही आहे आणि सांगायला म्हणजे सांगितलं तर तिथंपर्यंत त्यांची साथ पोहोचतसुद्धा नाही अशी परिस्थिती झालेली आहे. मग ही पिढी काय करते, बघत बसली आहे फक्त काय घडतं आहे, माणसं असं का वागत आहेत, शिक्षणाचं असं काय होतं आहे. म्हणजे शिक्षणाने माणूस घडला पाहिजे, परंतु आजकालची परिस्थिती पाहता शिक्षणाने माणूस घडण्यापेक्षा बिघडण्याकडं जास्त लक्ष, म्हणजे शिक्षणाने माणूस घडण्यापेक्षा बिघडतानाच दिसतोय. मग त्याच्यामध्ये कुठलं आहे, वृत्तपत्र असेल तर वृत्तपत्रसुद्धा समाजाला कुठं घेऊन चाललेली आहेत, कोसळत कोसळत सारी पडझड ही खाली चाललेली आहे. आणि याचा पोखरणारा भुंगा मनात घेऊन ही 70-75ची मनं कातर होत राहिलेली आहेत. म्हणजे हे जे त्यांना पाहवत नाही आहे, लोक एकमेकांपासून दूर व्हायला लागलेली आहेत. म्हणजे माणूस माणसापासून दुरावत चाललेला आहे. माणसाची गर्दी खूप आहे, पण त्यात माणूस म्हणजे आपल्याला माणूस भेटेना अशी परिस्थिती झालेली आहे. आज म्हणजे समाजामध्ये काही घडत असेल, बघा एखादी वाईट गोष्ट घडत असेल तर त्या वाईट गोष्ट घडत असताना विरोध करणारी लोक खूप कमी, म्हणजे अगदी हाताच्या बोटावरती. मग आताची लोक काय करतायत तर या काही घटना घडतायत त्याचं चित्रीकरण करण्यासाठी यांचे हात सरसावत आहेत, परंतु विरोध करण्यासाठी मात्र नाहीत. मग असा बघा माणुसकी ही कुठंतरी लोप पावत चाललेली आहे. आणि हाच पोखरणारा भुंगा ह्या 70-75ची मनं म्हणजे हाच भुंगा ह्या 70-75ची मनं पोखरत राहिलेली आहेत. आणि मग त्यांना काय वाटतं, त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांना म्हणजे आपल्याला काय सांगायचं आहे, ह्या सगळ्याकडं लक्ष द्यायला दुकानरूपी जगाला, म्हणजे जे जग आहे त्याला, त्याचबरोबर पैशानं सुख खरेदी करायला निघालेल्या घराला वेळच मिळालेला नाही. कारण तरुण चाकं धावत होती, ही तरुण चाकं पैशाच्या पाठीमागं धावत होती. आणि हे म्हातारे पाय काठावरती थरथरत उभेच आहेत, पैलतीराची नाव येईल म्हणून. म्हणजे हे म्हातारे पाय आहेत ते मला या काठावरून त्या काठापर्यंत नेतील, माणूस म्हणून जगवतील. तर यासाठी ते अजूनही तिथंच उभे आहेत. म्हणजे ही जी तरुण लोक आहेत ही माणसापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देताना दिसत आहेत. आणि म्हणजे यासाठी संवाद महत्त्वाचा आहे, याचा भाग आपण पुढे पाहणार आहोत. धन्यवाद.